नाशिक जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसानं जोर धरलाय। ऐन हिवाळ्यात झालेल्या पावसाने शेतकरी संकटात सापडलाय। कांदा, द्राक्ष या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। हे आहेत प्रशांत शिंदे। उन्हाळ कांद्याच्या पिकासाठी त्यांनी नुकतंच एकरी 60,000 रुपये खर्च केलाय। मात्र अवकाळी पावसानं शेतात पाणी साचलंय, त्यामुळे सगळा खर्च पाण्यात गेलाय। लावणी, नांगरणी आणि मजुरी निघणं आता मुश्किल आहे। त्या कांद्यावर आजही ते सुलेमानी संकट म्हणावंच लागेल, कारण का आज तुम्ही माझ्या वावरामध्ये बघा, सगळ्या वाफ्यांमध्ये पाणीच पाणी तुडुंब भरलेलं आहे। म्हणजे हा कांदा पण संपणार आहे। आणि त्याच्यात नवीन समस्या अशी आहे का आम्हाला आता बाजारामध्ये नवीन उळच उपलब्ध नाही कांद्याचं। म्हणजे या वर्षी कांदे येता का नाही मार्केटमध्ये, हाच मोठा प्रश्न आहे। दिंडोरी तालुक्यातही अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली, त्यामुळे द्राक्षाच्या बागाही उद्ध्वस्त होण्याची भीती आहे। द्राक्षावर रोगराई वाढणार, त्यामुळे फवारणीचा खर्च वाढणार, शिवाय द्राक्षाचा दर्जाही खालवण्याची भीती आहे। भाजीपाला तसंच इतर पिकांचीही अवस्था वेगळी नाही आणि हे संकट थांबणारही नाही। पाऊस जो आहे तो महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात येत्या काळात होणार आहे आणि हा पाऊस जो आहे तो साधारणतः थंडीबरोबर मिक्स असा दिसणार आहे। नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत हा पाऊस आपल्याला पाहता येऊ शकेल। याचबरोबर या पावसामुळे जे आहे ती थंडीही वाढणार आहे। सरकारनं आधीची 17 कोटी रुपयांची मदत अद्याप दिलेली नाही। कोरोना आणि त्यानंतर अवकाळी पावसाचा फेरा, यात नाशिक जिल्ह्यातला शेतकरी पार देशोधडीला लागलाय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।